तर मी बनवले होते साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. ते तुमच्यासोबत शेअर करते कसे बनवले ते. तर मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. एकीकडे मी ते शिजायला ठेवलेले आहेत. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि साबुदाणा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे कडक होईपर्यंत. खूप जास्त काही लाल वगैरे करायचं नाही, फक्त कडक झाला पाहिजे, जेणेकरून इझिली तो मिक्सरमधून निघेल. तर साबुदाणा भाजल्यानंतर थंड करून घ्यायचा आणि बारीक अशी पूड करून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून. मी सगळी बारीक पूड करून घेतली साबुदाण्याची आणि छान एखाद्या चाळणीने असे चाळून घ्यायचं. तर पुरणाची जी चाळणी असते त्याने मी चाळून घेतलं आणि जे काही वरचं राहील ते आपण मिक्सरमधून काढू शकतो आणि थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही. आलू सुद्धा थंड झाले, त्याचे छिलके काढून आपल्याला एखाद्या किसणीने वगैरे किसून घ्यायचं. जर किसणी नसेल तर अशा प्रकारे आपण पुरणाची जी चाळणी राहते त्यानं सुद्धा स्मॅश करू शकतो. तर छान असं बारीक होतं, त्यानं सुद्धा त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही राहत नाही. सगळे बटाटे इथे मी मॅश करून घेतलेले आहेत एकदम बारीक असे. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता 2 किलोला अर्धा किलो साबुदाणा जो आपण मिक्सरमधून बारीक पूड केली होती. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. सोबतच 8-10 मिरे टाकले असतील मी त्याच्यामध्ये. मिरे पूड अशी बारीक केली आणि ती टाकली त्याच्यामध्ये. सोबतच जिरं टाकलेलं आहे अर्धा चमच्यालाही कमी आणि त्याच्यामध्ये टाकलेले 2 चमचे मीठ. छान याला मिक्स करून घ्यायचं. हिरवी मिरची पेस्ट किंवा मग आपण लाल मिरचीची पेस्ट सुद्धा टाकू शकतो मिक्सरमधून काढून. अशी थोडीशी जाडसर ठेवायची, त्याच्यामुळे छान अशी दिसायलाही छान दिसते आणि चव सुद्धा खूप छान लागते. तर सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला एखादा ग्लास पाणी लागलं असेल, याला मी भिजवून घेतलं कारण साबुदाणा आपला थोडासा कोरडा राहतो. तर छान त्याला ओलं करून घ्यायचं आणि थोडीशी वाफ देऊन घ्यायची 10 मिनिटं. मी कुकरमध्येच ठेवलं होतं. मोठा गंज जर असेल तर मोठ्या गंजामध्ये मस्त मिक्स करून त्याच्यामध्ये गोळा ठेवून द्यायचा आणि वाफ देऊन घ्यायची. तर वाफ दिल्यानंतर मी अर्धा गोळा घेतलेला आहे. छान असा मिक्स करून घेतला. थोडासा तुपाचा हात लावायचा आणि पुरी यंत्र जर असेल तर अशा प्रकारे आपण पॉलिथिन ठेवून पुरी यंत्रावरती अशा पुऱ्या करून घेऊ शकतो किंवा आपले पापड करून घेऊ शकतो. जर पुरी यंत्र नसेल तर आपण मग पोळपाट बेलण्यावर सुद्धा अशा प्रकारे लाटून घेऊ शकतो. तर सगळे पापड मी करून घेतलेले. खूप जास्त जाड किंवा पातळ करायचे नाही आपल्याला. मीडियम ठेवायचे आहेत बघा. तर अशाच पद्धतीने मी सगळे पापड करून घेणार आहे आणि एका पॉलिथिनवरती अशा प्रकारे फॅनच्या हवेखाली ठेवणार आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये टाकणार आहे. तर सगळं कडकडीत ऊन आपल्याला 2 दिवसाचं द्यायचं. त्याच्यामुळे आपले सगळे पापड वर्षभर टिकतात एकदम चांगले. आणि बघा कडकडीत उन्हामध्ये मी टाकले 2 दिवसानंतर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत आपले पापड. तर भरपूर असे झालेले आहेत 2 किलो आलू आणि अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आणि बघू शकता कशा प्रकारचे जाड आणि मीडियम साईज झालेली आहे. सुद्धा दाखवते बघा इथे कडकडीत तेल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपला पापड टाकायचा आणि लगेच 2च सेकंदामध्ये वरती येतो असा तरतरीत होऊन. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा. कसा वाटला छोटासा व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.